हॅलो डिअर स्टुडंट्स, मी आकाश सर आपल्या सर्वांचं स्वागत करतो आपल्या ब्युटिफुलच्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे DC जनता 10th. तर बांधनो, तुम्हालाही माहिती आहे 10th SSC CBSE बोर्ड 2025-26 साठी जी मॅथची आपण कन्सेप्ट सिरीज सुरू केली आहे, त्या कन्सेप्ट सिरीज मध्ये आज आपण बांधनो आपला अल्जेब्राचा टॉपिक नंबर 2 दॅट इज क्वाड्रॅटिक इक्वेशन. त्याचा आज बांधनो आपण लेक्चर नंबर 1 बघतोय आणि या लेक्चर नंबर 1 मध्ये ज्या कन्सेप्ट्स आपण कव्हर करणार आहोत त्या कन्सेप्ट्स असणार आहे बांधनो बेसिक्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन. आता बेसिक्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन मध्ये आपल्याला काय काय पाहायचं आहे त्याला एक वेळा थोडं बघून घेऊया. त्यामध्ये बांधनो टॉपिक सुरू करत असताना सर्वात पहिले क्वाड्रॅटिक इक्वेशन म्हणजे काय हे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. मग त्यासाठी आपण सर्वात पहिले डेफिनेशन ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन हा कन्सेप्ट क्लिअर करणार. त्यानंतर कोणतंही क्वाड्रॅटिक इक्वेशन जर असेल तर त्याचा एक स्टँडर्ड फॉर्म असतो. जसं आपण लिनियर इक्वेशन टॉपिक बघितला होता तर लिनियर इक्वेशनची पहिले डेफिनेशन बघितली होती, त्यानंतर लिनियर इक्वेशनचा स्टँडर्ड फॉर्म काय असतो तो बघितला होता. सेम त्याच पद्धतीने बांधनो आपण क्वाड्रॅटिक इक्वेशनचा स्टँडर्ड फॉर्म बघणार आहोत आणि क्वाड्रॅटिक इक्वेशनचा स्टँडर्ड फॉर्म ॲज वेल ॲज डेफिनेशन ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन या कन्सेप्टवर बांधनो आपल्याला कोणकोणते क्वेश्चन्स विचारले जातात त्याला थोडं कव्हर करायचं आहे. तर सुरू करते वेळी मी सर्वात पहिले हेडिंग लावतो दॅट इज क्वाड्रॅटिक इक्वेशन और त्यालाच आपण म्हणूया डेफिनेशन ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन. काय म्हणूया बोला? डेफिनेशन ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन. तर बांधनो डेफिनेशन ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन पाहत असताना तुम्हाला माहिती आहे आपल्याला अल्जेब्रामध्ये लिनियर इक्वेशन टॉपिक ज्या वेळेला आपण घेतला होता त्याचं ऑलरेडी लेक्चर अपलोडेड आहे बेसिक्स ऑफ लिनियर इक्वेशन. त्यामध्ये तुम्ही थोडं जर व्हिडिओला केअरफुली ऑब्झर्व केलं असेल तर आपण सुरू करत असताना लिनियर इक्वेशनची डेफिनेशन बघत असताना बांधनो आपण पॉलिनॉमियल पासून सुरुवात केली होती. कारण की लिनियर इक्वेशन असू द्या क्वाड्रॅटिक इक्वेशन असू द्या याची सुरुवात होते पॉलिनॉमियल पासून. तर पॉलिनॉमियल म्हणजे आपण काय सांगितलं होतं बांधनो? पॉलिनॉमियल म्हणजे आपण सांगितलं होतं पॉली म्हणजे मेनी आणि नॉमियल म्हणजे सांगितलं होतं आपण अल्जेब्रिक एक्सप्रेशन. असं अल्जेब्रिक एक्सप्रेशन ज्याच्यामध्ये मेनी टर्म्स असतील. नॉमियल म्हणजे आपण बोललो होतो बांधनो टर्म, नॉमियल म्हणजे आपण बोललो होतो टर्म. मग असं अल्जेब्रिक एक्सप्रेशन ज्याच्यामध्ये मेनी टर्म्स असतील त्याला बांधनो आपण नाव दिलं होतं पॉलिनॉमियल. आणि त्या पॉलिनॉमियलच्या क्लासिफिकेशन मध्ये आपण डिग्रीच्या बेसिसवर ज्या वेळेला क्लासिफिकेशन घेतलं होतं तर तुम्हाला आठवत असेल अशी पॉलिनॉमियल ज्याची डिग्री ही 2 असते, अशी पॉलिनॉमियल ज्या पॉलिनॉमियलची डिग्री ही 2 असते त्या पॉलिनॉमियलला नाव दिलं होतं बांधनो आपण क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल. आठवत असेल तर तुम्हाला. मग तीच कन्सेप्ट आपल्याला इथे पुन्हा यूज करायची आहे आणि क्वाड्रॅटिक इक्वेशनची डेफिनेशन डिफाइन करताना आपल्याला कशा पद्धतीने डेफिनेशन डिफाइन करता येईल तर त्याला एक वेळा थोडं आपण पाहूया. तर त्यामध्ये क्वाड्रॅटिक हा वर्ड आला की तुम्हाला एक कन्सेप्ट क्लिअर पाहिजे. जसं आपण लिनियर वर्ड आला तर बोलत होतो लिनियर म्हणजे डिग्री 1 जसं आपण बोलत होतो लिनियर म्हणजे डिग्री 1 ज्या पद्धतीने आपण बोलत होतो त्याच पद्धतीने जर तुम्हाला क्वाड्रॅटिक वर्ड आला असेल, कोणता वर्ड आला असेल बोला? क्वाड्रॅटिक वर्ड आला असेल तर त्यावेळेला तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे त्या इक्वेशनची डिग्री ही कंपल्सरीली 2 असली पाहिजे. काय असली पाहिजे बोला? डिग्री 2 असली पाहिजे. म्हणजे काय तर मी थोडं इथे डेफिनेशन वाईज तुम्हाला एक्सप्लेन करतो, पहा लक्ष द्या. तर आपल्याला क्वाड्रॅटिक इक्वेशनचे डेफिनेशन काय बनवता येईल? an equation in one variable, an equation in one variable, generally that is x, an equation in one variable that is generally x whose degree is 1, degree is 2. डिग्री म्हणजेच काय ते इथे लिहू शकतो आपण हायेस्ट पॉवर ऑफ व्हेरिएबल. काय लिहू शकतो बोला? हायेस्ट पॉवर ऑफ व्हेरिएबल. such a equation is called as quadratic equation. तर क्वाड्रॅटिक इक्वेशनची डेफिनेशन काय बनवली बांधनो आपण? तर पहा असं एका व्हेरिएबल मधलं इक्वेशन ज्या इक्वेशनची डिग्री बांधनो किती असते? 2 असते. डिग्री किती असते? 2 असते. त्या इक्वेशनला बांधनो आपण काय म्हणतो? क्वाड्रॅटिक इक्वेशन. आता डिग्रीला आपण काय म्हणतो? डिग्री म्हणजे दुसऱ्या भाषेमध्ये लिहू शकतो आपण हायेस्ट पॉवर ऑफ व्हेरिएबल. काय म्हणू शकतो बोला? हायेस्ट पॉवर ऑफ व्हेरिएबल. किंवा पॉवरला दुसरा वर्ड येतो कधी कधी इंडेक्स. कधी कधी काय येतो? इंडेक्स. मग आपण असंही म्हणू शकतो असं एका व्हेरिएबल मधलं इक्वेशन ज्याच्यामध्ये व्हेरिएबलचा हायेस्ट इंडेक्स हा 2 असतो. हायेस्ट इंडेक्स हा 2 असतो. त्या इक्वेशनला आपण काय बोलणार बांधनो? क्वाड्रॅटिक इक्वेशन. काय बोलणार बांधनो बोला? क्वाड्रॅटिक इक्वेशन. तर चला पहा क्वाड्रॅटिक इक्वेशन मध्ये 2 महत्त्वाच्या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या. कोणताही क्वाड्रॅटिक इक्वेशन असेल तर त्याच्यामध्ये नंबर ऑफ व्हेरिएबल्स आपल्याला किती पाहायला मिळतील? नंबर ऑफ व्हेरिएबल्स पाहायला मिळतील बांधनो आपण 1. नंबर ऑफ व्हेरिएबल्स आपल्याला पाहायला मिळतील बांधनो
एक व्हेरिएबल पाहायला मिळेल आणि जो काही व्हेरिएबल आहे, जो काही व्हेरिएबल आपल्याला इक्वेशन मध्ये पाहायला मिळतो, x असेल तर x, y असेल तर y, m असेल तर m, n असेल तर n, p असेल तर p, त्या प्रत्येक टर्म मध्ये त्या व्हेरिएबलची हायेस्ट पॉवर जी असेल, हायेस्ट पॉवर जी असेल बाळांनो, त्यालाच आपण दुसऱ्या भाषेमध्ये डिग्री म्हणतो. डिग्री काय असेल बाळांनो त्या इक्वेशनची? 2 असेल. मग अशाच इक्वेशनला बाळांनो मी काय बोलणार? क्वाड्रॅटिक इक्वेशन. काय बोलणार? बोला क्वाड्रॅटिक इक्वेशन. विल इट बी ओके? 100% शुअर? काय क्लिअर झालं तुम्हाला सांगा? असं एका व्हेरिएबल मधलं इक्वेशन ज्या इक्वेशनची डिग्री ही 2 असते, त्या इक्वेशनला सिंपल आपण काय बोलतो बाळांनो? क्वाड्रॅटिक इक्वेशन. पुन्हा सांगतो मी, असं एका व्हेरिएबल मधलं इक्वेशन ज्या इक्वेशनची डिग्री बाळांनो आपल्याला 2 पाहायला मिळते, त्या इक्वेशनला आपण काय म्हणतो? क्वाड्रॅटिक इक्वेशन. काय म्हणतो? बोला क्वाड्रॅटिक इक्वेशन. विल इट बी ओके? 100% क्लिअर झालं? म्हणजेच जर मी एक इक्वेशन तुमच्या डोळ्यासमोर लिहिलं, फॉर एक्झाम्पल मी काही इथे अल्जेब्रिक एक्सप्रेशन्स लिहितो किंवा इक्वेशन्स लिहितो. पहा, लक्ष द्या. एक इक्वेशन लिहितो x + 5 = 0. सिमिलर पद्धतीने इक्वेशन लिहितो मी x + y = 10. एक इक्वेशन मी लिहितो x² + 5x = 0. त्यानंतर आणखीन एक इक्वेशन लिहितो 3x² + 7x + 2 = 0. आता हे जे 4 इक्वेशन्स आहे, या 4 इक्वेशन्सला जर आपण केअरफुली ऑब्झर्व केलं तर आपल्याला असं लक्षात येतं की पहिलं जे इक्वेशन आहे, या पहिल्या इक्वेशन मध्ये जो x व्हेरिएबल आहे त्याची हायेस्ट पॉवर आहे 1. हायेस्ट पॉवर आहे 1. म्हणजे या इक्वेशनची जी डिग्री आपल्याला पाहायला मिळते बाळांनो, जी डिग्री आपल्याला पाहायला मिळते ती मिळते 1. पण आपल्याला जर क्वाड्रॅटिक इक्वेशन हवं असेल तर त्या क्वाड्रॅटिक इक्वेशन मध्ये जे काही व्हेरिएबल असेल त्याची हायेस्ट पॉवर बाळांनो आपल्याला लागते 2. पण इथे हायेस्ट पॉवर किती आली? 1. म्हणजेच हे कधीच क्वाड्रॅटिक इक्वेशन बनू शकत नाही. चला, त्यानंतर इथे जर आपण बघितलं तर जनरली पहा आपल्याला क्वाड्रॅटिक इक्वेशन मध्ये एकच व्हेरिएबल पाहायला मिळतो, पण इथे या इक्वेशन मध्ये तुम्हाला 2 व्हेरिएबल पाहायला मिळतात. एक पाहायला मिळतो x, दुसरा पाहायला मिळतो y. आणि त्यातही जे 2 व्हेरिएबल आहे त्यांची जी पॉवर जर आपण चेक केली तर इथे x ची पॉवर 1 आहे, y ची पॉवर 1 आहे, 10 ची पॉवर 0 येते. म्हणजे हायेस्ट पॉवर 1 झाली. म्हणजे हे पण इक्वेशन आपल्याला क्वाड्रॅटिक इक्वेशन म्हणून म्हणता येणार नाही, कारण की याची डिग्री किती बनते बाळांनो? 1. आपल्याला पाहिजे 2, पण आहे 1. म्हणजे हे पण आपल्यासाठी क्वाड्रॅटिक इक्वेशन नाही. हे कोणते इक्वेशन आहे तुम्हाला सर्वांना पाठ आहे? हे लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल आहे. हे पण सर्वांना माहिती आहे. हे पण लिनियर इक्वेशन इन 1 व्हेरिएबल आहे. सिमिलर पद्धतीने आता जर मी खाली तिसरं आणि चौथं इक्वेशन जर बघितलं तर यामध्ये आपल्याला 2 टर्म्स पाहायला मिळतात. त्यामध्ये पहिली टर्म जर पाहिली तर 5x आहे आणि इथे दुसरी x² आहे. जर इथे हा x बघितला तर x च्या डोक्यावर किती लिहिलेलं आहे? x च्या डोक्यावर काही नाही म्हणजे किती असतं? 1. तर इथे x ची पॉवर झाली 1. पण हा जो x आहे x च्या डोक्यावर लिहिलेला आहे 2. म्हणजे या इक्वेशन मध्ये जो x व्हेरिएबल आहे त्याची जी हायेस्ट, त्याची जी सर्वात मोठी पॉवर आहे ती मोठी पॉवर दिसते बाळांनो आपल्याला 2. म्हणजेच या इक्वेशनची डिग्री किती म्हणू शकतो मी? या इक्वेशनची डिग्री म्हणू शकतो 2. आणि ज्या इक्वेशनची डिग्री 2 असते त्या इक्वेशनला 100% मला काय बोलता येणार आहे? क्वाड्रॅटिक इक्वेशन. काय बोलता येणार? बोला क्वाड्रॅटिक इक्वेशन. मग हे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे का? तर यस, 100% क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे. क्वाड्रॅटिक इक्वेशनचं आयडेंटिफिकेशन काय? तर क्वाड्रॅटिक इक्वेशनचं आयडेंटिफिकेशन आहे आपल्याला पॉवर 2 वाली टर्म लागेल. पॉवर 2 वाली टर्म आहे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे. पॉवर 2 वाली टर्म आहे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे. बाकी काही घेणं देणं नाही आपल्याला. फक्त महत्वाचं काय? इक्वेशन मध्ये एक व्हेरिएबल असला पाहिजे आणि त्या व्हेरिएबलची हायेस्ट पॉवर म्हणजे त्या व्हेरिएबलच्या डोक्यावर लिहिलेला हायेस्ट नंबर कोणता असला पाहिजे? 2. that will satisfy the conditions for quadratic equation. म्हणजे quadratic equation आहे का? तर yes, 100% quadratic equation आहे. आता या इक्वेशनला थोडं चेकआउट करा. याच्यामध्ये आपल्याला 3 टर्म्स पाहायला मिळतात. पहिली आहे 2, दुसरी आहे 7x, तिसरी आहे 3x². 2 ची जर पॉवर बघितली तर 0 येते. इथे x ची जर पॉवर बघितली तर 1 येते. त्यानंतर इथे जर x ची पॉवर बघितली तर 2 येते. या तिघांपैकी हायेस्ट आहे 2. म्हणजे या इक्वेशन मध्ये पण डिग्री आपल्याला किती पाहायला मिळते? 2 पाहायला मिळते. आणि व्हेरिएबल्स किती पाहायला मिळतो? एकच, आणि तो कोण आहे? x. मग आपल्या दोन्ही कंडिशन सॅटिस्फाय होतात. एकच व्हेरिएबल आहे आणि जो व्हेरिएबल आहे त्याची हायेस्ट पॉवर पण 2 आहे, म्हणजे डिग्री पण 2 आहे. तर याही इक्वेशनला बाळांनो मी काय बोलणार? क्वाड्रॅटिक इक्वेशन. मग इथे आपल्याला इक्वेशन नंबर 3 आणि इक्वेशन नंबर 4 क्वाड्रॅटिक इक्वेशनच्या कंडिशन सॅटिस्फाय करतात, म्हणून मी याला काय बोलू शकतो? क्वाड्रॅटिक इक्वेशन बोलू शकतो. तर क्वाड्रॅटिक इक्वेशन काय असतं? तर क्वाड्रॅटिक इक्वेशन मध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट तुम्हाला काय लक्षात ठेवायची आहे? असं एका व्हेरिएबल मधलं इक्वेशन ज्याची डिग्री 2 असते. म्हणजे कोणत्याही इक्वेशन मध्ये पॉवर 2 वाली टर्म प्रेझेंट आहे म्हणजे तो क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे. पॉवर 2 वाली टर्म प्रेझेंट नाही म्हणजे तो क्वाड्रॅटिक इक्वेशन नाही. सरळ सरळ. इट इज ओके. व्हेरी गुड, व्हेरी स्मार्ट. चला
तर मग बाळांनो तुम्हाला क्वाड्रॅटिक इक्वेशनची डेफिनेशन क्लिअर झाली असेल तर या डेफिनेशनवर तुम्हाला पहिला क्वेश्चन काय येतो पेपरमध्ये, तो पेपरमध्ये क्वेश्चन येतो की दिलेलं इक्वेशन हे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे की नाही तुम्हाला आयडेंटिफाय करायला लावतात. काय आयडेंटिफाय करायला लावतात मी लिहितो लागेल तर या डेफिनेशन ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन वर तुम्हाला 10वी बोर्ड मध्ये एक क्वेश्चन जनरली विचारला जातो. 1 मार्काला येऊ शकतो किंवा 2 मार्काला येऊ शकतो. तो क्वेश्चन काय असतो, स्टेट वेदर द गिवन इक्वेशन इज क्वाड्रॅटिक इक्वेशन ऑर नॉट. क्वाड्रॅटिक इक्वेशन ऑर नॉट. जसं की तुम्हाला एक क्वेश्चन देतो मी, पहा लक्ष द्या इकडे. एक क्वेश्चन देतो x + 1 होल स्क्वेअर इज इक्वल टू 2x. हे एक इक्वेशन आहे आणि तुम्हाला विचारलं जातं की बाळांनो सांगा चला बरं हे जे इक्वेशन तुम्हाला बोर्डवर दिसतंय हे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे की नाही सांगा. मग तुम्ही म्हणाल सर तुम्ही क्वाड्रॅटिक इथे एक्झाम्पल x + 1 हे जे इक्वेशन आहे x + 1 होल स्क्वेअर इज इक्वल टू 2x हे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे की नाही तुम्हाला विचारलंय तर तुम्हाला मी सर्वात महत्वाची गोष्ट सांगतो की कोणतंही इक्वेशन क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे की नाही हे जर तुम्हाला जजमेंट द्यायचं असेल, याची जर तुम्हाला आयडेंटिफिकेशन करायची असेल हे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे की नाही, तर इक्वेशन बघितल्या कधीच त्याच्या वरनं आपण असं बोलू शकत नाही की ते क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे की नाही. सर्वात पहिले त्या इक्वेशनला तुम्हाला काय करावं लागेल, सॉल्व्ह करावं लागेल. काय करावं लागेल, सॉल्व्ह करावं लागेल. सॉल्व्ह करून तो जर पर्टिक्युलर इक्वेशन आपल्या क्वाड्रॅटिक इक्वेशनच्या स्टँडर्ड फॉर्म मध्ये आलं तर ते क्वाड्रॅटिक इक्वेशन असणार आणि स्टँडर्ड फॉर्म मध्ये आलं नाही तर ते क्वाड्रॅटिक इक्वेशन नसणार. मग तुम्ही म्हणणार सर क्वाड्रॅटिक इक्वेशनचा स्टँडर्ड फॉर्म काय असतो हो, तर चला पहा हा क्वेश्चन सॉल्व्ह करण्या अगोदर एक कन्सेप्ट मी तुम्हाला एक्सप्लेन करतो. त्या कन्सेप्टचं नाव आहे स्टँडर्ड फॉर्म ऑफ एनी क्वाड्रॅटिक इक्वेशन. कोणत्याही क्वाड्रॅटिक इक्वेशनचा स्टँडर्ड फॉर्म काय असतो, चला पहा. स्टँडर्ड फॉर्म किंवा त्याला दुसऱ्या भाषेमध्ये आपल्याला माहिती आहे जसं लिनियर इक्वेशन मध्ये स्टँडर्ड फॉर्म जनरल फॉर्म बघितला होता त्याच सेम पद्धतीने क्वाड्रॅटिक इक्वेशनचा स्टँडर्ड फॉर्म किंवा जनरल फॉर्म आपल्याला पाहायचा आहे. स्टँडर्ड फॉर्मला दुसऱ्या भाषेमध्ये आपण जनरल फॉर्म पण म्हणतो. इट इज ओके, चलो व्हेरी गुड. चला पहा स्टँडर्ड फॉर्म ऑफ एनी क्वाड्रॅटिक इक्वेशन तर काय असतो, एनी इक्वेशन ऑफ द फॉर्म. कोणता फॉर्म, तर लक्ष द्या इकडे. एनी इक्वेशन कोणतंही असं इक्वेशन जे कोणत्या फॉर्म मध्ये दिसेल तर खाली लिहिलेल्या फॉर्म मध्ये दिसेल. आता खाली लिहिलेला फॉर्म म्हणजे काय तर सर्वात पहिला फॉर्म असतो ax² + bx + c इज इक्वल टू 0. बोला असं कोणतंही इक्वेशन जे आपल्याला या फॉर्म मध्ये दिसेल. कोणत्या फॉर्म मध्ये, ax² + bx + c इज इक्वल टू 0. or ax² + bx इज इक्वल टू 0 or ax² + c इज इक्वल टू 0. या तीन पैकी कोणत्याही एका फॉर्म मध्ये दिसणारा जे इक्वेशन असेल त्या प्रत्येक इक्वेशनला आपण काय बोलू शकतो बाळांनो, क्वाड्रॅटिक इक्वेशन. काय बोलू शकतो, बोला क्वाड्रॅटिक इक्वेशन. ज्यामध्ये व्हॉट इज द स्टँडर्ड फॉर्म ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन, ax² + bx + c इज इक्वल टू 0. पुन्हा बोला ax² + bx + c इज इक्वल टू 0. मग हा जो ax² + bx + c इज इक्वल टू 0 आहे त्यामध्ये जर तुम्ही टर्म्स आयडेंटिफाय केल्या तर आपण थोडं पाहूया. ax² + bx + c इज इक्वल टू 0. यामध्ये जर आपण जनरली ही ax² जर बघितली तर याला म्हणतो आपण पॉवर 2 वाली टर्म. काय म्हणतो, बोला पॉवर 2 वाली टर्म. कोणती टर्म बोलतो, बोला पॉवर 2 वाली टर्म. कारण की याच्यामध्ये जो व्हेरिएबल x आहे त्याची डिग्री, त्याची हायेस्ट पॉवर, त्याची पॉवर किती लिहिलेली आहे 2. त्यानंतर ही जी bx आहे याला आपण जनरली म्हणतो बाळांनो पॉवर 1 वाली टर्म. कोणती म्हणतो, बोला पॉवर 1 वाली टर्म. कोणती बोलतो, बोला पॉवर 1 वाली टर्म. आणि त्यानंतर याला म्हणतो बाळांनो आपण कॉन्स्टंट. याला म्हणतो आपण कॉन्स्टंट तर त्याला नंतर म्हणूया आपण. याला पॉवरच्या भाषेत जर बोलायचं झालं त्याला म्हणतो बाळांनो आपण पॉवर 0 वाली टर्म. कोणती टर्म बोलतो, बोला पॉवर 0 वाली टर्म. ax² म्हणजे कोण, पॉवर 2 वाली टर्म. bx म्हणजे कोण, पॉवर 1 वाली टर्म. c म्हणजे कोण, पॉवर 0 वाली टर्म. इज इट ओके 100%. चलो व्हेरी गुड. त्यानंतर हा जो x² आहे म्हणजे पॉवर 2 वाली टर्म आहे त्याच्या सोबत हा जो a त्याचा जोडीदार आहे. आपल्याला लिनियर इक्वेशन मध्ये माहिती आहे व्हेरिएबलचा जोडीदार रियल नंबर असतो. व्हेरिएबल सोबत जो जोडीदार त्याचा रियल नंबर असतो त्याला आपण काय म्हणतो, कोइफिशियंट. काय म्हणतो, बोला कोइफिशियंट. मग सेम त्याच पद्धतीने इथे इक्वेशन मध्ये जो आपल्याला a पाहायला मिळतो, b पाहायला मिळतो, c पाहायला मिळतो, a पाहायला मिळतो, b पाहायला मिळतो आणि c पाहायला मिळतो, हे काय असतात तर हे असतात बाळांनो आपले रियल नंबर. सरळ सरळ हे काय असतात, नंबर्स. हे काय असतात, नंबर्स. त्यामध्ये
त्यामध्ये क्वाड्रॅटिक इक्वेशन बनवण्यासाठी सर्वात महत्वाची कंडिशन आपल्याला इथे लक्षात ठेवायची आहे. जो ए असतो म्हणजेच पॉवर 2 वाल्या टर्मचा जोडीदार असतो, पॉवर 2 वाल्या टर्मचा कोइफिशियंट असतो, म्हणजेच ए आपल्याला कधीच काय लागणार नाही तर 0 चालणार नाही. म्हणजे ए ची व्हॅल्यू ही कधीच 0 चालणार नाही. ए कॅन नॉट बी 0, ए कॅन नेव्हर बी 0. ए ची व्हॅल्यू ही 0 कधीच चालत नाही. ए हा 0 सोडूनच दुसऱ्या व्हॅल्यू तुम्हाला घ्याव्या लागतील. ए ची जर व्हॅल्यू 0 झाली तर पॉवर 2 वाली टर्म 0 झाली, आणि पॉवर 2 वाली टर्म 0 झाली तर ते क्वाड्रॅटिक इक्वेशनच नाही राहिलं. कारण की क्वाड्रॅटिक इक्वेशन बनवण्यासाठी पॉवर 2 वाली टर्म असणं फार गरजेचं आहे. कारण पॉवर 2 आहे म्हणजे डिग्री 2 आहे, आणि डिग्री 2 आहे तर क्वाड्रॅटिक आहे, आणि पॉवर 2 वाली टर्मच नाही तर क्वाड्रॅटिक बनणारच नाही. म्हणून सर्वात महत्वाची गोष्ट लक्षात ठेवायची आहे, जी पहिली टर्म असते पॉवर 2 वाली म्हणजे जसं इथे x स्क्वेअर आहे त्याच्यासोबतचा जो जोडीदार रिअल नंबर आहे ए, हा आपल्याला 0 कधीच लागणार नाही, 0 कधीच चालणार नाही. मग तुम्ही म्हणणार सर ए ची व्हॅल्यू 0 चालत नाही, मग बी ची व्हॅल्यू 0 झाली तर चालेल का, तर 100% चालेल, काही फरक पडत नाही. पॉवर 1 वाली टर्म म्हणजे जर x सोबतचा जोडीदार जर 0 झाला तर काही फरक पडणार नाही. x सोबतचा जोडीदार जर 0 झाला तर मिडल टर्म नसेल तर स्टँडर्ड फॉर्म अशा पद्धतीने बनेल x स्क्वेअर प्लस सी. इथे पहा मिडल टर्म आहे का, नाही, तर इथे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे. कारण की क्वाड्रॅटिक इक्वेशन असण्यासाठी ही x स्क्वेअर वाली टर्म असणं फार गरजेचं आहे. एक्स स्क्वेअर वाली टर्म असणं फार गरजेचं आहे. त्याच्या व्यतिरिक्त मिडल टर्म पॉवर 1 वाली टर्म असली काय, पॉवर 0 वाली टर्म असली काय, काहीही फरक पडत नाही. म्हणून बी ची व्हॅल्यू 0 असू शकते, सी ची व्हॅल्यू 0 असू शकते का, तर 100% काही फरक पडत नाही. जर सी ची व्हॅल्यू 0 झाली तर स्टँडर्ड फॉर्म अशा पद्धतीने बनेल एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स इज इक्वल टू 0. इथे जर तुम्ही केअरफुली बघितलं तर इथे कॉन्स्टंट म्हणजे लास्ट टर्म मिसिंग आहे. कोणती टर्म मिसिंग आहे बोला, लास्ट टर्म, कॉन्स्टंट टर्म मिसिंग आहे. इथे कोणती टर्म मिसिंग दिसते आपल्याला, मिडल टर्म मिसिंग दिसते. कोणती टर्म मिसिंग दिसते, मिडल टर्म. म्हणजे इथे या इक्वेशन साठी बी ची व्हॅल्यू 0 आहे आणि या इक्वेशन साठी सी ची व्हॅल्यू 0 आहे. या इक्वेशन साठी बी ची व्हॅल्यू 0 आहे आणि या इक्वेशन साठी सी ची व्हॅल्यू 0 आहे. कारण की इथे सी नाही आहे म्हणजे सी 0 आहे. इथे सी आहे पण मिडल टर्म नाही आहे म्हणजे बी ची व्हॅल्यू 0 आहे. बी ची व्हॅल्यू काय, 0. तर सर्वात महत्वाचं तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, आपला हा जो ax स्क्वेअर प्लस bx प्लस c इज इक्वल टू 0 स्टँडर्ड फॉर्म आहे. त्यामध्ये याला म्हणतो आपण पॉवर 2 वाली टर्म, याला म्हणतो आपण पॉवर 1 वाली टर्म, याला म्हणतो आपण पॉवर 0 वाली टर्म. याच्यामध्ये सर्वात महत्वाची टर्म आपली ही आहे, हीच क्वाड्रॅटिक इक्वेशनची ओळख आहे. ही टर्म असेल ते इक्वेशन क्वाड्रॅटिक आहे, ही टर्म नसेल ते इक्वेशन क्वाड्रॅटिक नाही. ज्यामध्ये ए हा जो आहे हा एक्स स्क्वेअरचा जोडीदार आहे, म्हणून आपण त्याला काय बोलतो, म्हणून आपण त्याला बाळांनो बोलतो कोइफिशियंट ऑफ एक्स स्क्वेअर. काय म्हणतो बोला, कोइफिशियंट ऑफ एक्स स्क्वेअर. कोइफिशियंट ऑफ पॉवर 2 वाली टर्म दॅट इज ए, कोइफिशियंट ऑफ एक्स स्क्वेअर दॅट इज ए. त्यानंतर ही जी टर्म आहे एक्स, याला म्हणतो आपण पॉवर 1 वाली टर्म आणि त्याचा कोइफिशियंट तर त्याला म्हणतो बाळांनो आपण बी. म्हणून बी ला आपण काय म्हणतो, कोइफिशियंट ऑफ एक्स. काय म्हणतो बोला, कोइफिशियंट ऑफ एक्स. आणि लिनियर इक्वेशन मध्ये आपल्याला माहिती आहे ज्याच्यासोबत व्हेरिएबल नसतो, जो बिचारा एकटाच असतो रिअल नंबर, त्याला आपण काय म्हणतो, कॉन्स्टंट. सेम त्याच पद्धतीने इथे हा जो सी आहे याला मी काय बोलणार, कॉन्स्टंट. तर कॉन्स्टंट कोण आहे आपला, तर कॉन्स्टंट आहे आपला सी. कॉन्स्टंट कोण आहे आपला, सी. आणि तुम्हाला सर्वांना आताच मी सांगितलं एबीसी कोण असतील, तर एबीसी सरळ सरळ रिअल नंबर्स असतील. कोण असतील बोला, रिअल नंबर्स. इज इट ओके. क्वाड्रॅटिक इक्वेशन मध्ये सर्वात महत्वाचं तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की ही पॉवर 2 वाली टर्म असणं फार गरजेचं आहे. ही मिडल टर्म मिसिंग असेल तरी काही फरक पडणार नाही, तर मग स्टँडर्ड फॉर्म काय बनेल, ax स्क्वेअर प्लस सी. कधी कधी मिडल टर्म असेल, फर्स्ट टर्म असेल आणि कॉन्स्टंट टर्म मिसिंग असेल तरी त्याला क्वाड्रॅटिक इक्वेशन मी बोलणार. 100% काही वाद राहणार नाही. म्हणजे क्वाड्रॅटिक इक्वेशन मध्ये जर मी एक्झाम्पल्स द्यायचा प्रयत्न केला तर पहिले इक्वेशन लिहितो मी, काय बोला, एक्स स्क्वेअर प्लस 5x प्लस 6 इज इक्वल टू 0. या इक्वेशनला जर बघितलं तर याच्यामध्ये तिन्ही टर्म अवेलेबल आहे, पॉवर 2 वाली, पॉवर 1 वाली आणि कॉन्स्टंट पॉवर 0 वाली टर्म अवेलेबल आहे. म्हणजे सरळ सरळ हा या फॉर्म मध्ये दिसतोय आपल्याला. जर मी यामधनं एक्स स्क्वेअर प्लस 5x इज इक्वल टू ओनली 0 लिहिलं तर आपल्याला लक्षात येतं हेही क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे, फक्त याच्यामध्ये फरक काय, कॉन्स्टंट टर्म नाहीये, कॉन्स्टंट टर्म मिसिंग आहे, पॉवर 0 वाली टर्म मिसिंग आहे. सिमिलर पद्धतीने मी एक्स स्क्वेअर प्लस 7 इज इक्वल टू 0 लिहिलं तरीही एक क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे ज्याच्यामध्ये मिडल टर्म आपल्याला मिसिंग दिसते, म्हणजे पॉवर 1 वाली टर्म मिसिंग दिसते, म्हणजे एक्स वाली टर्म मिसिंग दिसते. तरीही या तिघांनाही मी क्वाड्रॅटिक इक्वेशन म्हणू शकतो, कारण क्वाड्रॅटिक इक्वेशन साठी पॉवर 2 वाली टर्म असणं फार गरजेचं आहे आणि तिघांमध्ये पॉवर 2 वाली टर्म आहे, म्हणजे डिग्री 2 प्रत्येक इक्वेशनची आपल्याला पाहायला मिळते. त्या म्हणून ज्या इक्वेशनची डिग्री 2 त्या इक्वेशनला क्वाड्रॅटिक इक्वेशन मी बोलणार.
इज इट ओके? 100%. आणि स्टँडर्ड फॉर्म ज्या वेळेला आपण लिहितो कोणत्याही क्वाड्रॅटिक इक्वेशनचा, तर स्टँडर्ड फॉर्म लिहित असताना आपल्याला लक्षात ठेवायचं आहे स्टँडर्ड फॉर्म मध्ये सर्वात पहिली जी टर्म येणार ती येणार पॉवर 2 वाली. कोण येणार बोला? पॉवर 2 वाली. नंतर टर्म जी येणार ती येणार पॉवर 1 वाली आणि नंतर येणार पॉवर 0 वाली. म्हणजे स्टँडर्ड फॉर्म सेट करत असताना पॉवर्स काय लागतील? तर पॉवर लागेल 210. काय लागेल बोला? 210. म्हणजे मग एखाद्या वेळेला जर मी असं इक्वेशन दिलं आहे x² + 5 इज इक्वल टू 7x आणि तुम्हाला म्हटलं हे स्टँडर्ड फॉर्म मध्ये आहे का? तर 100% नॉट. कारण स्टँडर्ड फॉर्म मध्ये ज्या वेळेला आपण इक्वेशन लिहितो तर आपण ज्या पॉवर्स लिहितो त्याची लिहित असतो बाळांनो आपण डिक्रीजिंग ऑर्डर. काय लिहित असतो बोला? डिक्रीजिंग ऑर्डर. म्हणजे सर्वात पहिले सर्वात मोठी पॉवर, नंतर त्याच्या कमी, नंतर त्याच्या कमी. म्हणजे सर्वात मोठी येईल 2, नंतर येईल 1, नंतर येईल 0. जसं की आपल्याला इथे इक्वेशन मध्ये पाहायचं असेल तर आपल्याला 2 पहिले दिसते, मग 0 दिसते आणि इज इक्वल टूच्या तिकडे 1 दिसते. तर मग याला थोडंसं रिशफल करावं लागेल आणि रिशफल करून कसं लिहावं लागेल? तर पॉवर 2 वाली टर्म पहिले येईल, मग नंतर पॉवर 1 वाली टर्म येईल. म्हणजे 7x ला इकडे ट्रान्सफर करावं लागेल. ती तिकडे आहे प्लस, इकडे आल्यावर येईल मायनस आणि हा +5 मग मी लिहिणार आणि इज इक्वल टू 0 करणार. मग आता जर मी बघितलं तर पहिली टर्म आली पॉवर 2 वाली, मग आली पॉवर 1 वाली आणि मग आली पॉवर 0 वाली. म्हणजे डिक्रीजिंग ऑर्डर लागली आहे. म्हणजे ऑटोमॅटिकली आता हे इक्वेशन स्टँडर्ड फॉर्म मध्ये अरेंज झालेलं आहे. कोणताही क्वाड्रॅटिक इक्वेशन जर स्टँडर्ड फॉर्म मध्ये अरेंज करायचं असेल तर सर्वात पहिले लागेल पॉवर 2 वाली टर्म, नंतर लागेल पॉवर 1 वाली टर्म, नंतर लागेल पॉवर 0 वाली टर्म. ज्या टर्म्स आहेत त्या लिहाव्या लागतील. जर टर्म्स नाही आहेत तर तुम्हाला त्या टर्म्स लिहिण्यासाठी त्याच्या सोबतचा कोइफिशियंट 0 घ्यावा लागेल. म्हणजेच काय? लक्ष द्या इकडे. जर एखाद्या वेळेला असं इक्वेशन असेल तुमच्याकडे x² = 7x, मी तुम्हाला म्हटलं की याचा स्टँडर्ड फॉर्म लिहून दाखवा. कोणत्या फॉर्म मध्ये? याच फॉर्म मध्ये लिहून दाखवा. तर जर तुम्ही केअरफुली बघितलं तिथे 2च टर्म आहेत, एक टर्म मिसिंग आहे, कोणती? कॉन्स्टंट टर्म मिसिंग आहे. तरीही जर तुम्हाला याला या फॉर्म मध्ये लिहायचं असेल तर कसं लिहू शकाल? तर पहा x² तर ॲज इट इज राहील, पॉवर 2 वाली टर्म तर पहिलीच राहते. त्यानंतर या 7x ला इकडे ट्रान्सफर करा म्हणजे तो -7x होईल. आणि आपल्याकडे कोणती टर्म नाही आहे? कॉन्स्टंट टर्म नाही आहे. मग जी टर्म नाही आहे तिला काय कन्सिडर करू शकतो मी? 0 आणि इज इक्वल टू 0 लिहू शकतो. म्हणजे मग या इक्वेशनला अशा फॉर्म मध्ये, या इक्वेशनला अशा फॉर्म मध्ये अशा पद्धतीने लिहिता येतं. सिमिलर पद्धतीने x² + 8 इज इक्वल टू 0 असं असेल आणि मी तुम्हाला म्हटलं या इक्वेशनला मला याच फॉर्म मध्ये लिहून दाखवा, तर मग कसं लिहिता येईल? मग इथे पहा, इथे कोणती टर्म मिसिंग आहे? मिडल टर्म मिसिंग आहे, पॉवर 1 वाली टर्म मिसिंग आहे, x वाली टर्म मिसिंग आहे. मग ती मला ऍड करावी लागेल. मग ती कशी ऍड करणार? आपण 9th मध्ये शिकलो होतो की जी टर्म मिसिंग असते ती जर मला घ्यायची असेल तर त्याच्यासोबतचा कोइफिशियंट किती घ्यायचा असतो? 0. मग इथे काय होईल? x² प्लस मिडल टर्म आहे का? नाही आहे, पण मला ती लिहायची आहे. तर मग मी त्याचा कोइफिशियंट किती घेणार? 0 × x + 8 इज इक्वल टू 0. मग अशा पद्धतीने बाळांनो हे इक्वेशन आपल्याला या फॉर्म मध्ये लिहिता येतं. म्हणजे ज्या टर्म मिसिंग आहे, म्हणजे कॉन्स्टंट टर्म मिसिंग असेल तर ती 0 कन्सिडर करता येईल, किंवा मिडल टर्म मिसिंग असेल ती जर मला ऍड करायची आहे तर त्याच्यासोबतचा कोइफिशियंट किती घ्यावा लागेल? मला 0 घ्यावा लागेल. आणि तुम्हाला माहिती आहे क्वाड्रॅटिक इक्वेशन मध्ये पहिली टर्म ही फार इम्पॉर्टंट आहे. ही पॉवर 2 वाली टर्म असेल तरच क्वाड्रॅटिक आहे. म्हणून ही तर बाय डिफॉल्ट असेल 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 आणि असेलच, त्याच्यामध्ये काही वादच नाही. तर क्वाड्रॅटिक इक्वेशन काय असतं आणि क्वाड्रॅटिक इक्वेशनचा स्टँडर्ड फॉर्म काय असतो हे तुम्हाला क्लिअर झालं असेल बाळांनो. मी पुन्हा एक वेळा समरी मध्ये सांगतो तुम्हाला. असं कोणतंही एका व्हेरिएबल मधलं इक्वेशन ज्याची डिग्री 2 असते, ज्याची हायेस्ट पॉवर 2 असते, ज्याचा हायेस्ट इंडेक्स 2 असतो, त्या प्रत्येक इक्वेशनला बाळांनो आपण बोलणार क्वाड्रॅटिक इक्वेशन. मग क्वाड्रॅटिक इक्वेशनचा स्टँडर्ड फॉर्म काय असतो? तर क्वाड्रॅटिक इक्वेशनचा स्टँडर्ड फॉर्म असतो ax² + bx + c इज इक्वल टू 0. ज्यामध्ये ax² ला म्हणतो मी पॉवर 2 वाली टर्म, bx ला मी म्हणतो पॉवर 1 वाली टर्म आणि c ला म्हणतो मी कॉन्स्टंट पॉवर 0 वाली टर्म. ज्यामध्ये आपल्याला कंपल्सरीली हवं असतं a ची जी व्हॅल्यू आहे, a ची व्हॅल्यू ही 0 चालत नाही. a हा 0 सोडून दुसरा कोणताही रिअल नंबर असू शकतो. त्यानंतर b 0 असू शकतो, काही वाद नाही. b 0 झाला तर मिडल टर्म मिसिंग होऊन जाईल आणि c 0 झाला तर कॉन्स्टंट टर्म मिसिंग होऊन जाईल. आणि मिडल टर्म आणि कॉन्स्टंट टर्म मिसिंग जरी असतील तरी त्या इक्वेशनला मी क्वाड्रॅटिक इक्वेशन म्हणू शकतो. कारण की सर्वात महत्त्वाची पॉवर 2 वाली टर्म आहे म्हणजे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे. पॉवर 2 वाली टर्म नाही, क्वाड्रॅटिक इक्वेशन नाही. इट इज ओके. चलो, त्यानंतर x² सोबतचा जो रिअल नंबर जोडीदार आहे म्हणजेच a, त्याला काय म्हणतो आपण? कोइफिशियंट ऑफ x². त्यानंतर x सोबत जो जोडीदार रिअल नंबर आहे म्हणजेच b, त्याला म्हणतो मी कोइफिशियंट ऑफ x. आणि जो बिचारा एकटा आहे तो आहे c आणि त्याला म्हणणार मी कॉन्स्टंट. त्याला मी काय बोलणार? कॉन्स्टंट. तर अशा पद्धतीने तुम्हाला क्वाड्रॅटिक इक्वेशनचा स्टँडर्ड फॉर्म लिहिता येतो. आणखीन 2 स्टँडर्ड फॉर्म लिहिता येतात. ax² + bx इज इक्वल टू 0. ज्यामध्ये ही जी स्टँडर्ड फॉर्म आहे याच्यामध्ये कॉन्स्टंट टर्म मिसिंग आहे,
त्यानंतर ax स्क्वेअर प्लस सी इज इक्वल टू 0 या फॉर्म मध्ये आपल्याला लक्षात येतं की मिडल टर्म मिसिंग आहे, तरी हे दोन्ही क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे कारण की पॉवर 2 वाले टर्म्स अवेलेबल आहेत 100%. चला मग या दोन्हीही कन्सेप्टवर क्वेश्चन्स कशा पद्धतीने विचारले जातात तर त्याला थोडं आपण एक वेळा डिस्कस करूया बाळांनो. तर सर्वात पहिले मी मगाशी ज्या पद्धतीने सांगितलं होतं की आपल्याला एक इक्वेशन दिलेलं असतं, आपल्याला काय दिलेलं असतं, एक इक्वेशन दिलेलं असतं आणि आपल्याला आयडेंटिफाय करायला लावतात की ते दिलेलं इक्वेशन क्वाड्रॅटिक आहे की नाही सांगा. दिलेलं इक्वेशन क्वाड्रॅटिक आहे की नाही सांगा. तर मी पुन्हा लिहितो, मगाचं जे लिहिलं होतं तेच पुन्हा लिहितो. वेदर द गिवन इक्वेशन इज क्वाड्रॅटिक इक्वेशन ऑर नॉट. आपल्या डोळ्यासमोर एक इक्वेशन दिलेलं असेल आणि आपल्याला विचारलेलं असेल ते क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे की नाही सांगा. मग हा क्वेश्चन आला त्याला सॉल्व्ह कसं कराल. मग आपल्याला क्वाड्रॅटिक इक्वेशनची डेफिनेशन माहिती पाहिजे. जर डेफिनेशन माहिती असेल किंवा स्टँडर्ड फॉर्म ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन माहिती असेल तरच या क्वेश्चनला आपल्याला सॉल्व्ह करता येईल. म्हणजेच आपल्याला हे लक्षात ठेवायचं आहे कोणतंही इक्वेशन हे क्वाड्रॅटिक इक्वेशन केव्हा होतं, ज्या वेळेला त्या इक्वेशन मध्ये जो व्हेरिएबल आहे त्या व्हेरिएबलची हायेस्ट पॉवर 2 असेल तर ते क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे आणि हायेस्ट पॉवर 2 नसेल तर ते क्वाड्रॅटिक इक्वेशन नाही. सिमिलर पद्धतीने जर दिलेल्या इक्वेशन मध्ये आपण हायेस्ट पॉवर चेक केली जी 2 आहे आणि जर त्याला आपण स्टँडर्ड फॉर्म मध्ये लिहू शकलो तर 100% त्याला मी क्वाड्रॅटिक इक्वेशन म्हणणार. जसं की मी एक इक्वेशन लिहितो तुमच्या डोळ्यासमोर पहा, x + 1 होल स्क्वेअर इज इक्वल टू लिहितो मी 3x. अशा पद्धतीचे एक इक्वेशन दिले आहे तुम्हाला आणि तुम्हाला म्हटलं बा नो ओळखा बरं हे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे की नाही. मग याला कसं ओळखणार, याला कसं सॉल्व्ह करणार. तर मी आताच बोललो बघितल्या कधीच जजमेंट द्यायची नाही. सर्वात पहिले ते इक्वेशन जे आहे त्याला सॉल्व्ह करायचा प्रयत्न करा. सॉल्व करून जे फायनल स्टेप आली त्या फायनल स्टेप मध्ये जर तुमची पॉवर 2 वाली टर्म अवेलेबल असेल आणि ती जर तुमची हायेस्ट टर्म असेल म्हणजे जे काही इक्वेशन आलं त्याची डिग्री, त्याची हायेस्ट पॉवर, त्याचा हायेस्ट इंडेक्स जर 2 आला तर ते क्वाड्रॅटिक इक्वेशन असेल, अदरवाइज नाही. आणि सिमिलर पद्धतीने जर त्या इक्वेशनला तुम्ही स्टँडर्ड फॉर्म म्हणजेच ax स्क्वेअर प्लस bx प्लस c is equal to 0 or ax square plus c is equal to 0 or ax square plus bx is equal to 0 या तिघांपैकी कोणत्याही एका फॉर्म मध्ये जर लिहू शकले तर ते क्वाड्रॅटिक होईल. चला मग या इक्वेशनला आपण बघितल्या जजमेंट देणार का की हे क्वाड्रॅटिक आहे की नाही तर 100% सेड नॉट. मग मी याला पहिले सॉल्व्ह करायचा प्रयत्न करेल. मी सॉल्व्ह कसा करायचा प्रयत्न करेल तर मला इक्वेशन बघितल्यानंतर लक्षात येतंय किती इथे x + 1 चा होल स्क्वेअर आहे. काय बोला, x + 1 चा होल स्क्वेअर आहे. म्हणजेच पहिले तर मी इथे a + b चा होल स्क्वेअरचा एक्सपान्शनचा फॉर्म्युला वापरायला पाहिजे आणि सर्वांना माहिती आहे a + b चा होल स्क्वेअर काय असतो तर तो असतो बाळांनो a स्क्वेअर प्लस 2ab प्लस b स्क्वेअर. या एक्सपान्शनच्या फॉर्म्युलाच्या मदतीने सर्वात पहिले आपल्याला काय करावं लागेल, x + 1 चा होल स्क्वेअर करावं लागेल. चला करूया. x + 1 चा होल स्क्वेअर केला तर सर्वात पहिले x चा स्क्वेअर होईल, x चा स्क्वेअर होईल x स्क्वेअर प्लस 2 × x × 1 2 × a × b 2 × x × 1 म्हणजेच काय होईल 2x आणि 1 चा स्क्वेअर होईल 1 इज इक्वल टू होईल 3x इज इक्वल टू होईल 3x. आणि स्टँडर्ड फॉर्म मध्ये आपल्याला माहिती आहे सर्वच्या सर्व ज्या टर्म्स असतात त्या कुठे असतात, ax स्क्वेअर प्लस bx प्लस c इज इक्वल टू 0 म्हणजे इज इक्वल टू जे या साईडला सर्वच्या सर्व टर्म्स असतात आणि इज इक्वल टूच्या तिकडे काय असतं बाळांनो 0 म्हणजे राईट हँड साईडला फक्त 0 असतो आणि लेफ्ट हँड साईडला सर्व टर्म्स असतात. मग सेम फॉरवर्ड मला वापरावं लागेल की ही जी टर्म आहे 3x याला मला इकडे ट्रान्सफर करावं लागेल. मग कशा पद्धतीने होईल, x स्क्वेअर प्लस 2x ॲज इट इज ठेवूया आणि हा प्लस 3x इकडे आल्यानंतर तो काय होईल -3x प्लस 1 आणि इज इक्वल टू मग आता किती राहतील इकडे 0. मग याला आपण सॉल्व्ह करणार x स्क्वेअर हा प्लस 2x - 3x प्लस 2 - 3 प्लस 2 - 3 होतील -1 म्हणजेच -x प्लस 1 इज इक्वल टू 0. मग याच्या नंतर मी आता या इक्वेशनला सॉल्व्ह करू शकत नाही. दिस इज माय फायनल स्टेप फॉर धिस इक्वेशन. मग आता ही जी फायनल स्टेप आली या फायनल स्टेपला थोडं केअरफुली ऑब्झर्व करा. जर याच्यामध्ये तुम्हाला पॉवर 2 वाली टर्म दिसत असेल आणि तीच जर हायेस्ट असेल म्हणजे या इक्वेशनची डिग्री जर 2 असेल तर या इक्वेशनला आपण क्वाड्रॅटिक म्हणू शकतो. पण जर केअरफुली ऑब्झर्व केलं तर आपल्याला लक्षात येतं की या इक्वेशनची डिग्री किती आहे, या इक्वेशनची डिग्री आहे 2 म्हणजे x स्क्वेअर ही सर्वात मोठी टर्म आहे त्याच्यामध्ये x ची हायेस्ट पॉवर 2 दिसते म्हणजे या इक्वेशनला मी आता काय बोलू शकतो, क्वाड्रॅटिक बोलू शकतो. मग मी खाली स्टेटमेंट काय लिहिणार, द अबाव इक्वेशन इज क्वाड्रॅटिक इक्वेशन. काय लिहिणार, द above equation is quadratic equation as its degree is 2 as its degree is 2 and it is written in the form and it is written in the form of ax square plus bx
प्लस सी इज इक्वल टू 0. मग हे दिलेलं इक्वेशन हे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे कारण की त्याची डिग्री 2 आहे आणि ते आपल्याला स्टँडर्ड फॉर्म मध्ये लिहिलेलं दिसतंय. इज इट ओके? 100%. मग सर्वात पहिला क्वेश्चन लक्षात आला का? आपल्याला काय दिलेलं असेल? एक इक्वेशन दिलेलं असेल आणि ते इक्वेशन क्वाड्रॅटिक आहे की नाही आयडेंटिफाय करायला लावतील. जसं आणखीन एक क्वेश्चन घेऊया आपण. आणखीन एक क्वेश्चन घेऊया. जसं की मी इथे एक क्वेश्चन घेतो, x² + 4x इज इक्वल टू x + 2 चा होल स्क्वेअर. आणि तुम्हाला म्हणतो की बाहेरनं चला सांगा हो हे इक्वेशन क्वाड्रॅटिक आहे की नाही. मग तुम्ही काय म्हणणार? सर मला पॉवर 2 वाली टर्म दिसली हो, हे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे. पण 100% आता तुमचा आन्सर बरोबर आहे की चुकीचं आहे? मी तुम्हाला सांगितलंय दिसल्या तुम्ही कधीच इक्वेशनला क्वाड्रॅटिक आहे की नाही आयडेंटिफाय करू शकत नाही. सर्वात पहिले त्या इक्वेशनला काय करावं लागेल? सॉल्व्ह करावं लागेल. काय करावं लागेल? सॉल्व्ह करावं लागेल. सॉल्व्ह करून जी फायनल स्टेप येईल त्या फायनल स्टेप वरनं तुम्ही जजमेंट द्याल. जसं की तुम्हाला इथे लक्षात येतंय की याला तुम्ही सॉल्व्ह करू शकता जिथे x + 2 चं एक्सपान्शन आपण करू शकतो a + b च्या होल स्क्वेअरच्या फॉर्म्युल्यात. चला करूया मग आणि मग पाहूया की हे क्वाड्रॅटिक आहे की नाही. आता सध्या दिसताना दिसतंय x ची पॉवर 2 आहे म्हणजे इथे डिग्री 2 दिसते, मग क्वाड्रॅटिक आहे मी म्हणू शकतो, पण 100% नाही. पहिले सॉल्व्ह करा. चला पाहूया कसं सॉल्व्ह होईल. चला मग काय होईल? x² + 4x आणि इथे काय होईल? x + 2 चा होल स्क्वेअर. कसा होईल? x + 2 चा होल स्क्वेअर आत्ताच सांगितलं a + b चा होल स्क्वेअर वापरावं लागेल. चला a + b चा होल स्क्वेअर वापरा. काय होईल? x² + 2 × 2 × x 2 × 2 × x म्हणजे किती होईल? 4x. आणि 2 चा स्क्वेअर किती होतो? 92 4. आपल्याला माहिती आहे इक्वेशन मध्ये क्वाड्रॅटिक इक्वेशन सर्वच्या सर्व टर्म्स कुठे लागतात? लेफ्ट हँड साइडला. मग चला ट्रान्सफर करा. तर हा x² ॲज इट इज राहील. हा इकडला x² इकडे आला तर हा मायनस होईल. हा +4x ॲज इट इज होईल. इकडे हा +4 इकडे आला तर हा -4 होईल आणि हा +4 पुन्हा इकडे आल्यावर काय होईल? -4 इज इक्वल टू राहील 0. मग आता जर तुम्ही केअरफुली ऑब्झर्व केलं तुम्हाला लक्षात येतं ही x² याच्यासोबत कॅन्सल होते, हा +4 याच्यासोबत कॅन्सल होतोय, राहतं किती आहे? फक्त -4. मग राहतं आहे फक्त -4. तर मग हे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे का? तर 100% नॉट. मग आपण इथे लिहू शकतो देअरफॉर द इक्वेशन इज नॉट अन क्वाड्रॅटिक इक्वेशन. अशा पद्धतीने तुम्हाला हा क्वेश्चन डील करता येतो. तर पहिला क्वेश्चन कसा येतो लक्षात आलं? पहिला क्वेश्चन डिपेंड करतो तुमच्या डेफिनेशनवर कशा पद्धतीने डिपेंड करतो? तर तुम्हाला एक इक्वेशन दिलं जातं आणि ते इक्वेशन क्वाड्रॅटिक आहे की नाही तुम्हाला आयडेंटिफाय करायला लावतात. मग कसं आयडेंटिफिकेशन होईल? तर तुम्ही त्या इक्वेशनला पहिले सॉल्व्ह कराल. सॉल्व्ह केल्यानंतर जर तुम्हाला जी फायनल स्टेप आली त्या फायनल स्टेप मध्ये जर पॉवर 2 वाली टर्म दिसली म्हणजे डिग्री 2 वाली टर्म दिसली तर ते क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे. जर डिग्री 2 वाली टर्म दिसत नसेल तर ते क्वाड्रॅटिक इक्वेशन नाही. किंवा दिलेलं इक्वेशन जर तुम्हाला स्टँडर्ड फॉर्म मध्ये लिहिता आलं ax² + bx + c इज इक्वल टू 0 तरी मी त्याला क्वाड्रॅटिक इक्वेशन म्हणू शकतो. जर ax² + bx + c यापैकी या स्टँडर्ड फॉर्म मध्ये जर मला त्या इक्वेशनला लिहिता येत नसेल तर मला त्याला क्वाड्रॅटिक इक्वेशन बोलता येत नाही. तर झाला पहिल्या कॅटेगरीचा क्वेश्चन. आता दुसऱ्या कॅटेगरीचा क्वेश्चन काय येतो? तर दुसऱ्या कॅटेगरीचा क्वेश्चन येतो सेम याच क्वेश्चनला थोडं एक्सटेंड केलं जातं. काय की दिलेलं इक्वेशन हे क्वाड्रॅटिक आहे की नाही ओळखा आणि जर ते क्वाड्रॅटिक असेल तर त्याला स्टँडर्ड फॉर्म मध्ये लिहून दाखवा आणि स्टँडर्ड फॉर्म मध्ये लिहून दाखवल्यानंतर एबीसीच्या व्हॅल्यूज सांगा. काय क्वेश्चन आहे? मी दोन क्वेश्चनला इथे कंबाईन केलं. दिलेलं इक्वेशन क्वाड्रॅटिक आहे की नाही हे सांगा. जर ते क्वाड्रॅटिक असेल तर त्याला स्टँडर्ड फॉर्म मध्ये लिहून दाखवा आणि स्टँडर्ड फॉर्म मध्ये लिहिल्यानंतर एबीसीच्या व्हॅल्यूज सांगा. कोणाच्या व्हॅल्यूज सांगा? एबीसीच्या व्हॅल्यूज सांगा. कसं? तर या पद्धतीने पहा. इकडे एक क्वेश्चन घेऊया आपण. इथे लिहितो मी x + 1/x इज इक्वल टू 5. x + 1/x इज इक्वल टू 5 या इक्वेशनला तुम्हाला सर्वात पहिले सांगायचं आहे क्वाड्रॅटिक आहे की नाही. जर ते क्वाड्रॅटिक असेल तर स्टँडर्ड फॉर्म मध्ये लिहून दाखवायचं आहे आणि स्टँडर्ड फॉर्म मध्ये लिहिल्यानंतर आपल्याला एबीसीच्या व्हॅल्यूज सांगायच्या आहेत. ए म्हणजे कोण असतो? कोइफिशियंट ऑफ x². बी म्हणजे कोण असतो? कोइफिशियंट ऑफ x. आणि सी म्हणजे कोण असतो? कॉन्स्टंट. तर चला बघितल्या तुम्ही याला जजमेंट देणार का हो क्वाड्रॅटिक आहे की नाही? 100% नॉट. सर्वात पहिले तुम्ही सॉल्व्ह करणार. सॉल्व्ह करू शकता. काय करू शकता? लेफ्ट हँड साइडला आपल्याला इथे लक्षात येतं x + 1/x आहे तर मी ते क्रॉस मल्टिप्लिकेशन करू शकतो आणि त्या इक्वेशनला सॉल्व्ह करू शकतो. चला करूया बरं पटकन. काय होईल मग सांगा? याच्या डिव्हिजन मध्ये काही नाही म्हणजे किती असतं? 1. मग काय करावं लागेल? क्रॉस मल्टिप्लिकेशन. कसं होईल? x × x x². 1 × 1 1 डिवायडेड बाय 1 × x x इज इक्वल टू होईल 5 आणि मग हा जो x आहे x जर मी तिकडे पाठवला तर आता होईल x² + 1
इज इक्वल टू 5x इज इक्वल टू 5x. मग आता हे इक्वेशन आपलं सॉल्व्ह झालेलं आहे आणि या इक्वेशन मध्ये जर आपण केअरफुली बघितलं तर आपल्याला लक्षात येतंय की x जो आहे याची इथे पॉवर किती आहे 2 आणि तीच हायेस्ट आहे. म्हणजे या इक्वेशनची डिग्री किती आली? या इक्वेशनची डिग्री आली 2. म्हणजे मग आता हे क्वाड्रॅटिक इक्वेशन झालं का? तर यस 100% क्वाड्रॅटिक इक्वेशन झालेलं आहे. मग हे जर क्वाड्रॅटिक इक्वेशन असेल तर आता आपल्याला याला स्टँडर्ड फॉर्म मध्ये सेट करायचं आहे. स्टँडर्ड फॉर्म मध्ये कसं सेट होईल तुम्ही सांगितलं. स्टँडर्ड फॉर्म काय असतो? सर्वात पहिले पॉवर 2 नंतर पॉवर 1 नंतर पॉवर 0 म्हणजे 2 1 0 च्या फॉर्मॅट मध्ये सेट करावं लागतं. तर काय होईल इथे? याला जर मी स्टँडर्ड फॉर्म मध्ये सेट केलं तर काय होईल? तर सर्वात पहिले पॉवर 2 वाली म्हणजे x² वाली टर्म लिहावं लागेल. मग नंतर पॉवर 1 म्हणजेच bx वाली टर्म लिहावं लागेल. तर ही इज इक्वल टू त्या साईडला आहे इकडे ट्रान्सफर करा. तर प्लस x काय होईल? -5x. मग +1 इज इक्वल टू 0. मग आता हे काय झालंय? स्टँडर्ड फॉर्म मध्ये सेट झालंय. मग आपण इथे लिहू शकतो इट इज अन क्वाड्रॅटिक इक्वेशन. इट इज अन quadratic equation as its degree is 1 and its highest power degree is 1 नाही sorry linear equation आठवतो मला. It is a quadratic equation as its degree is 2 and it is written in the form of ax² plus bx plus c is equal to 0. जे आपल्याला लिहायचं होतं. मग आपण या इक्वेशन वरनं आपल्याला abc च्या व्हॅल्यूज डिफाइन करायच्या. मग कशा डिफाइन करणार? मग आपलं हे जे इक्वेशन आहे इथे लिहून घेऊया. इट इज अ क्वाड्रॅटिक इक्वेशन as its degree is 2 and it is written in the form of ax² plus bx प्लस सी इज इक्वल टू 0. चला आता याच्यावरनं आपल्याला एबीसीच्या व्हॅल्यूज पण काढायच्या. मग एबीसीच्या व्हॅल्यूज कशा काढणार? तर आपलं जे इक्वेशन आहे त्याला मी पुन्हा एक वेळा लिहितो. आपलं इक्वेशन काय? x² - 5x प्लस 1 इज इक्वल टू 0. मग याच्या खाली मी लिहिणार ऑन कम्पेअरिंग विथ स्टँडर्ड फॉर्म. काय लिहिणार बोला? ऑन कम्पेअरिंग विथ स्टँडर्ड फॉर्म. कसं करणार स्टँडर्ड फॉर्म सोबत कम्पेअर? तर स्टँडर्ड फॉर्म आपल्याला माहिती आहे काय असतो? x² प्लस bx प्लस c इज इक्वल टू 0. चला पहा मग x² वाली जी टर्म आहे त्याच्यासोबतचा a असतो. तर x² वाली टर्म ही आहे याच्यासोबत किती आहे? काही नाही म्हणजे किती असतं? 1. तर a ची व्हॅल्यू किती झाली? 1. त्यानंतर x सोबत जो काही असतो तो असतो b. तर इथे x सोबत किती आहे? इथे आहे 5. 5 आहे की -5 आहे? तर 100% आपल्याला विथ साइन कन्सिडर करावं लागतं. तर इथे b ची व्हॅल्यू किती झाली? -5. आणि जो एकटा असतो तो असतो c. पण इथे एकटा कोण आहे? तर तिथे आहे 1. तर ह्या झाल्या बांधनो एबीसीच्या व्हॅल्यूज. ह्या झाल्या बांधनो एबीसीच्या व्हॅल्यूज. अशा पद्धतीने दुसऱ्या कॅटेगरीचा क्वेश्चन विचारतात की ज्या वेळेला तुम्हाला दिलेले इक्वेशन क्वाड्रॅटिक आहे की नाही ओळखायचं आहे आणि जर ते क्वाड्रॅटिक असेल तर त्याला कम्पेअर करून एबीसीच्या व्हॅल्यूज सांगायच्या आहेत स्टँडर्ड फॉर्म मध्ये लिहून. आणि स्टँडर्ड फॉर्म लिहित असताना तुम्हाला माहिती आहे की पॉवर्सची डिक्रीजिंग ऑर्डरच लागली पाहिजे. म्हणजे सर्वात पहिले पॉवर 2 आली पाहिजे, मग पॉवर 1 आली पाहिजे, मग पॉवर 0 आली पाहिजे. एवढ्या जर कन्सेप्ट क्लिअर असतील तर या दोन्हीही कन्सेप्टवरचे क्वेश्चन्स तुम्हाला प्रॉपर पद्धतीने पेपरमध्ये आले तर सॉल्व्ह करता येईल. तर कोणकोणत्या कन्सेप्ट आज आपण क्लिअर केल्या? तर सर्वात पहिले आपण कन्सेप्ट क्लिअर केली क्वाड्रॅटिक इक्वेशनची, नंतर कन्सेप्ट क्लिअर केली स्टँडर्ड फॉर्म ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन आणि या दोन्ही कन्सेप्टवर जे क्वेश्चन्स येतात त्यालाही आपण प्रॉपर पद्धतीने डील केलं आहे. ज्यामध्ये पहिला जो क्वेश्चन आहे तो असतो दिलेले इक्वेशन क्वाड्रॅटिक आहे की नाही ओळखणे आणि जर ते क्वाड्रॅटिक असेल तर त्याला स्टँडर्ड फॉर्म मध्ये लिहून दाखवणे आणि स्टँडर्ड फॉर्म मध्ये लिहिल्यानंतर त्याच्यावरनं एबीसीच्या व्हॅल्यूज पण डिफाइन करणे. तर या कन्सेप्ट मध्ये जर तुम्हाला कुठेही कशाही पद्धतीचा डाऊट असेल तर प्लीज मला कॉमेंट सेक्शन मध्ये तुम्ही सांगा. सिमिलर पद्धतीने बाळांनो मी तुमच्या सिमिलरिटी टॉपिकच्या सर्व कन्सेप्ट क्लिअर केले आहे. त्याच्या सर्व व्हिडिओ लेक्चर्स तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनलवर पाहायला मिळतील. त्याच पद्धतीने लिनियर इक्वेशनच्या सर्व कन्सेप्ट मी तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनलवर अपलोड केलेले आहेत. त्याचे पण व्हिडिओज तुम्हाला पाहायला मिळतील. म्हणजे तुमच्या युनिट टेस्टसाठी जे महत्त्वाचे टॉपिक्स होते सिमिलॅरिटी आणि सोबतच लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल्स त्याच्या कन्सेप्ट व्हिडिओ मी ऑलरेडी यूट्यूबवर अपलोड केलेले आहेत. सिमिलर पद्धतीने मी आजपासनं आपला टॉपिक नंबर 2 दॅट इज क्वाड्रॅटिक इक्वेशनचे कन्सेप्ट व्हिडिओ अपलोड करायला सुरुवात केली. त्याचा आज तुम्हाला लेक्चर नंबर 1 पाहायला मिळतं. येणाऱ्या लेक्चर नंबर 2 मध्ये आपल्याला क्वाड्रॅटिक इक्वेशनचे सोल्युशन्स काय असतात, त्याच्या कन्सेप्टवर कशा पद्धतीने क्वेश्चन येतात आणि सोल्युशन काढायच्या वेगवेगळ्या मेथड्स बाळांनो आपल्याला डिस्कस करायच्या आहे. तर नेक्स्ट लेक्चरमध्ये मी कन्सेप्ट जी घेणार आहे ती घेणार आहे सोल्युशन ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन आणि त्याच्यावर क्वेश्चन्स कशा पद्धतीने विचारले जातात ते आपण डिस्कस करू. पण तत्पूर्वी जर तुम्हाला माझे व्हिडिओ लेक्चर्स आवडत असतील, तुम्हाला जर कन्सेप्ट समजत असेल, माझं शिकवणं तुम्हाला आवडत असेल तर प्लीज व्हिडिओवर तुम्ही कमेंट करू शकता, लाईक करू शकता आणि आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करू शकता. तसंच तुम्ही तुमच्या मित्रमैत्रिणींना, रिलेटिव्हजला जेही कोणी 10वी मध्ये असतील त्यांना प्लीज आपल्या चॅनलबद्दल माहिती द्या, आपल्या व्हिडिओजबद्दल माहिती द्या, जेणेकरून त्यांना पण या
कन्सेप्ट सिरीजचा फायदा घेता येईल आणि त्यांनाही प्रॉपर पद्धतीने मार्क्स आपल्या येणाऱ्या 10th SSC 2025-26 ची जी बोर्ड एक्झाम राहणार आहे बाळांनो तुमची नेक्स्ट फेब्रुवारीमध्ये, त्याच्यामध्ये चांगल्या पद्धतीने मार्क्स कव्हर करता येईल. थँक्यू सो मच. तर भेटूया उद्या, ज्यामध्ये आपण लेक्चर नंबर 2 मध्ये कन्सेप्ट क्लिअर करणार आहोत बाळांनो. सोल्युशन ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन, त्यालाच दुसऱ्या भाषेमध्ये म्हणतो आपण रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन. थँक्यू सो मच.